तुम्ही लोक कीर्तनाचं आयोजन करतात तरुण भावांना, तुम्हालाही धन्यता देईल, तुमच्या आई वडिलांना धन्यता देईल. जाता जाता सांगेल काय काय गावेस मग तरुण जवळ इज्जतच देतस. संतच ना विषय सोड द्या, आमले कीर्तनकाराले बी सोडतात नाही लोके. एका गावाला कार्यक्रमाला जातो, तो कार्यक्रमाला जात असताना एक भाऊ स्टँडले भेटना मला म्हणे भाऊ तू काय करस म्हणे. म्हणतो भाऊ मला ते की काय वाटत. अरे सांग रे म्हणे तू काय करस म्हणे. म्हणतो भाऊ मी भांडासोर नावे टाकस. हे खरं सांग रे म्हणे तू काय करस. म्हणतो भाऊ मी जाण न्या इकस. का रे तुली वय काही राह ना म्हणा कंपाडले टिळा लायल शे फेटा बांधले आणि म्हणा दिनले बी फेटा राहत बाबा, फेटाशिवाय राहत नाही मी. म्हणा धोतर बितर दे की वाटत नाही. तरी तो मला विचारे म्हणे ए भाऊ खरं खरं सांग ना तू काय करस. म्हणलं राजा मी कीर्तनकार आहे, भागवत कथा करतो, रामायण करतो. म्हणे तुम्ही कीर्तनकार शेत का. म्हणता हो भाऊ. म्हणे महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर देसान का. म्हणलं जमलं तर देतो, नाही तर तुझ्या हाताकन माड घालतो तुला गुरुच करतो भाऊ. म्हणे माझा प्रश्न असा आहे महाराज. म्हणतं काय. विधवा बाई आणि विवाहित बाई कशी ओळखायची. त्याला म्हणतं सोपं आहे ना राजा. विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपाडाला कुंकू लावत नाही, टिकली लावत नाही. लावायचं असेल काडा बुक्का किंवा काडी टिकली लावते. आता तरुण बहिणी विधवा झाल्याच्या नंतर लाल टिकली लावतात, त्यांना आपल्याला विरोध करायचा पण नाहीये. कारण समाजाचं जर तोंड राखायचं असेल, दाबायचं असेल तर त्यांना ते करावं लागेल. नाहीतर विधवा बाईला त्रास देतात तरुण बाईला, म्हणून ते लावतात. तो भाग द्या सोडून. पण अर्ध्या वयात जर बाई विधवा झाली तर ती लाल टिकली लावत नाही. लावायचं असेल तर काडी टिकली किंवा काडा बुक्का लावते. आणि विवाहित स्त्री कंपाळाला कुंकू लावते. आता फॅशन बदलली म्हणशीन, टिकल्या लावायला लागतात बाया. टिकल्या लावू नका असं आपलं दुमत नाही बहिणीसून. टिकल्या बी लावा पण थोडा का वय ना कुंकुना बोट ठिलेत जा, थोडा का वय ना. टिकल्या लावू नका असं म्हणणं नाही. आता ते अशी फॅशन वगैरे जशी साडी तशी टिकली लावत जा, पण कुंकुना बोट बी ठेवत जा. तसं ते जुनं सांगा मग मी मोकलं सोड दे ना, कारण टाईम पुराव नाही म्हणतं. जुनं काहीच राहणार नाही. तुम्हाला पोऱ्या बोल राही ना, तुम्हाला भाऊ बोल राही ना, राग नका दर्जात. पहिल्या बाया आहेत ना, जुना बाबा लोक बसले ब्लाऊजशी आहेत ना, इथल्या बाया आहेत इथल्या, त्या कट करता करता पर्यंत उन्हात 8 उन्हात आखो कम घ्या 3 बोट राहण्यात. आता ते सिटीस मा बाय आज नाही राहण्यात. हा त्या बहिणीसले बी जांभलीच नाही सापडत नाही कत गय असे. इथला सत्यानाश होई जायला. विढल विढल कुंकूचा बोट थोडा का असे ना उद्यापासून लावा. ज्या बहिणी लावत नाही त्या बहिणींना सांगतो. आता त्याला सांगा म्हणतं भाऊ विधवा बाई जर ओळखान राहिली कंपाळले कुंकू लावत नाही, टिकली लावत नाही, लावणार आहे ना काडा बुक्का किंवा काडी टिकली लावस. आणि विवाहित स्त्री जर असेल तर कंपाळाला कुंकू लावते किंवा टिकली लावते, लाल टिकली लावते. त्याने ऐकली ना. नेमकं त्यानाच गावमा जागर कालाना कीर्तन होतं सप्ताना. कालाना कीर्तन आटोपणं. आपले महाराज मंडळी नारळ दक्षिणा देते तेवढेच काय करतात बाबा मृदुंगाचार्य बाबा आपले बुक्का लावतोस. मला बुक्का लावा. नारळ दक्षिणा देणी का पहिले बुक्का बॅग लिहिणी दक्षिणा लिहिणी गो स्टँडवर तेच आपी तर पुढे उभं होतं. बाबा राधे राधे म्हण की भैया राधे राधे. काय बाबा चालणार म्हणता हो भाऊ. तोपर्यंत एस टी होणी. आणि त्या कॉलेजना बाकीना चित्र विभाग 150 राहतात. एक ते मंजोडी होणं. आता एसट्याला गेलो त्या स्टँडले गुच्चूब उभं राहो ना. आणि जर विचारणं बी ती व्यवस्थित पद्धत मा विचारो ना. ते माली विचारे म्हणे महाराज म्हणतं काय. म्हणे आई डबं कुठे जाय राही ना एस टीले 40-45 लाखनी गाडी. हां यांना बाप गाई मोटरसायकल लेवायने अहो एस टीले डबं म्हण राही ना. कितला वायबार पण आहे. आणि विचारी बी 150 नाल राही ना आको. मला म्हणे महाराज आई डबं कुठे जाय राही ना. म्हणता भाऊ आई डबं कॉलेजनी गाण पेकाल जाय राही ना. बाकी ना नालायक राहतच ना. हां मला म्हणे का हो महाराज कार्यक्रम होई घ्या म्हणता हो भाऊ. तोपर्यंत एस टी आल्याच्या नंतर सगळे कॉलेजचे पोरं वरती चढले. महिला माता वरती चढत होत्या. मला वाटलं आपण कीर्तनकार आहोत, आपण आपली मर्यादा सांभाळली पाहिजे. मी जागेच थांबलो. सगळ्या महिला वरती चढल्या. हळूच मी एस टीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. मी मध्ये प्रवेश केला. तो भाऊने मला देख लगेच आवाज दिना रवी किरण बाबा या ना पुढे. मी मला स्वतःलाच कोसायला लागलो. म्हणलं पोरगं लई गोड दिसायलं राव. एवढं चांगलं पोरग आहे ना, आपण उगाच त्याला नाव टिरण तू वाय बार नालायक निगंती मदर राहीन तू म्हणतो त्याला. म्हणे बाबा या ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. बाबा सरका ना पुढे. म्हणता होणार भाऊ. ए बाबाला रस्ता द्या रे. रवी किरण बाबाला येऊ द्या रे. सरका बाबा. त्यांना एक मित्र आगाव होता. तो म्हणे का रे तुला इथला मित्र दिसत नाही. त्या रवी किरण महाराजले का बोलाय राय ना. अरे येऊ द्या म्हणे बिचाराला. त्या नवरा मर जायचे म्हणे. कितलं इज्जत लिहावंशी आई. कितलं इज्जत लिहावंशी. ही मत सुटी जास काय काय ठिकाणी इथला नालायक भेटतस. पण आडे चांगलं वातावरण
एक नंबर वातावरण आहे. तरुण भाऊशी नियोजन करेल यानापेक्षा आपण काय पाहिजे. हा मस्त. संतांचं पूजन केलं माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी मावड्यांसहित. एवढा आदर. महाराज स्वामी जेव्हा दरबारात आले, दारात उभ्या तेजस्वी रूप बघितलं आणि भिक्षा मागण्यासाठी साधूच्या रूपात आलेले स्वामी. स्वामींना बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांकडे गेले. मासाहेब, कोणी साधू आपल्या दारात आलेला आहे, भिक्षा द्यायची, भिक्षा मागताय, द्यायचं काय? जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, बेटा राजे, तुम्हाला जे दिसत असेल घरातून साधू महात्म्याला द्या म्हणले. अहो द्यायचं खरंय, पण आऊसाहेब ऐका ना, ओ त्या महात्म्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर आपलं पूर्ण स्वराज्य जरी त्या महात्म्याला दिलं तरी सुद्धा आपण त्याचं ते उतराई होऊ शकत नाही. असं तेच त्या महात्म्याचे, द्यायचं तरी काय त्या महात्म्याला. महाराज एवढा आदर माझ्या राजे छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये संतांबद्दल होता. जर आपले राजे जर एवढ्या संतांचा आदर करत असतील तर आपण ही शिकवण घेतली पाहिजे, ना की आपण टिंगल केली पाहिजे. पण बाकीना लोक आटे ऐकीन निघ जात. ज्या बिचारा चांगला त्यासले काही नाही, पण ज्यासले किडा पाडान सवय राहत हो तेनी बहीण काही कीर्तन बिर्तन करत बटनात रही काय वाय बारतो येडा धंदा लाई देणार आहे. आणि तुमले सांगस चांगला लोकेशले जवळ तुम्ही चांगलं कार्य करायला निघतस ना तवय किडा पाडणार राहतसच. हाई मी पूर अर्ध भारत फिरायनो, महाराष्ट्र, MP, UP, गुजरात चारी राज्यस रव्यानं वर्चस्व आहे. चांगला घुमाड राहिनो मी बटा बघते. चारी राज्यस ना अभ्यास करीन बोल राय ना रवे आडे तुमले गाव कितलं का बारी राय ना किडा पाडणार राहतसच. हा बरोबर आहे की नाही. पण चांगलं कार्य करणार असले विरोधक राहतस. उदाहरण म्हणेन सांगस, चांगला रस्ताले गतिरोधक आणि चांगला माणूसले विरोधक राहतसच. पण थांबणं नाही राहस आपले. जवळ तुम्ही समाजमा काही करायला निघतस किंवा जीवनमा काहीतरी सक्सेस व्हावा नाही असं करांसाठी प्रयत्न करस एखादं पोरग, बाकीना 150 बडी बडी काय रे तात्या आप्पाना पोऱ्या येडानगत काय बी करत चाल मग आपू या पण जास्त जोडत राहा जाऊ दे रे येड आहे साला ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या किडा पाडणारच त्यान दारमा जातो. बावड्यो पेडा बिडा काय काढ राहणार गु कायले तो काय करणार जातो किडा पाड राहता का रे हो उलगेल वावर मग वायवर निबरच्या लागा ना का अजिबात ध्यान द्यावाल नाही. अजून मागच्या वर्षाचं उदाहरण आहे माझं, 1.5 वर्षापासून उदाहरण देतोय. लाईट लावतोस आपण दादासाहेब, लाईट कशासाठी लावतो आपण? इथून अंधार घालवायचं आणि उजड करायचं, बरोबर आहे ना? उजड करासाठी बाबा टोपीवाला बाबा उजड काढण्यासाठी लाईट लायला येतच. पण सांगा तुम्हाला डोळ्यासमोर न उदाहरण पावसाळा मग तुम्ही अंधार घालवासाठी उजड करा, लाईट लावा, पण जटे लाईट लाव का तटेच किडा पडतस. अनुभव बरोबर आहे ना? प्रत्येक गोष्ट आपल्या शिकायला भेटस, फक्त ध्यान लाई देखत जा तुम्ही. आणि मन तत्व असं आहे, मी चिंतन मांडत असताना ना लोकेशन जगाने तर देखस कोण काय कराय ना कोणती वस्तू माही काय शिकायला भेटेन असं, आणि तसं वागाना प्रयत्न करत. या लाईटे तुम्ही उजायकरांसाठी लावतस पण तटेच किडा पडतस. पण तरुण भाऊले सांगस एखादा लाईट असा देखाड द्या किडाशले बँड बंद पडी घ्यावं. हा कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही, पायटे मर जातील मला काल दिन रातले आखू चालू होन असे. हा किडाशनीकडे लाईट ध्यान देत नाही, ओरिजिनल लाईटने तेच काम करू, किडाशले शिलगुज देऊ. आको सांगू सोपं करी. नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल, नवरदेव मंडपापर्यंत जर सुरक्षित न्यायचा असेल, गोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, गोडाला जापडी लावणी पडेल. जर तुम्ही गोडाला जापडी लाई नाही मग तो सस्ता राव का मागा राव. जर जापडी लाई नाही बाबा काय होईन, टांगा पलटी गोडा फरार. बरोबर आहे की नाही? नवरदेव मंडपात सुरक्षित जावायला पाहिजे, त्यांसाठी घोडा 50 लाख ना राहू दे की 50,000 ना त्याला जापडी लावणी पडेल. मग याला माही काय शिक नाही. जर जापडी लाई ते नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचस, तसंच तुम्हाला जीवनामध्ये जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर नावं ठेवणारे, टिंगल करणारे, विरोध करणारे नालायक समाजाकडे असे झापडी लावा आणि सक्सेस कडे लक्ष द्या. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. सोपा सोपा मंत्र आहेत, प्रत्येक गोष्ट माहिती शिकायला भेटस. आणि आता ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पुढे शिकायच्या आहेत. हां आणि विरोध जाणार असले बी सांगसू, आठे कोणीच नाही, आठे विरोधक राहतात, ते कीर्तन नाही होतं. पण हा यूट्यूब कत फिरस ना यांसाठी बोलणं पडत बरं मला. हां विरोधक असले बी सांग नाही, तुकोबरायसने जो गाथा लिखी ना असं सहज आते आपण लेखक कवी बसतस नाही लिखतस तसं नाही लिखेल बरं.
एक एक शब्द तुकोबरायांच्या मुखातून निघायचा आणि तो शब्द खरा आहे की खोटा, योग्य आहे की अयोग्य, गाथेमध्ये लिहिण्याच्या योग्यतेचा असेल तो शब्द मुखातून निघाल्याच्या नंतर तेव्हा नाणे असायचे. आता जसा डॉलर आहेत ना, रुपया 2 रुपया 5 रुपया 10 रुपयाना डॉलर आहेत ना, तसा नाणा होतात म्हणे पहिले, या बाबा लोक सांगतात. तो नाणा तापवायचा, तो नाणं तापवायचं, निघालेला शब्द चेक करण्यासाठी जिभेवर तो तापवलेला नाणं ठेवायचं. चटका जर लागला तर तो शब्द ग्रंथात गाथेमध्ये लिहायचाच नाही. चटका नाही लागणार तो शब्द गाथा मालिका आहे. इथली मेहनत थैन जर का तुकोबरायांनी गाथा लिहिली तर अभ्यास करीशने लिहिली, तप करीशने लिहिली. आणि त्या गाथामा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साये आणि घातली या भय नरका जाणे. परमार्थाला जर कोण विरोध करत असेल तर त्या माणसाला नरकाची प्राप्ती. रव्यानी सांगणार ना तुकोबराय सांगतात. विढल विढल विढल. आता सगळ्यांनी काय करायचंय, हाताने टाळी मुखाने नामचिंतन. सर्वांनी टाळी वाजून भजन गायचे, सर्वांनी भजन गायचे. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भू. बाजूवाल्या बहिणी म्हण होत आहे मी मरजाच हो माय म्हण हो. आता सर्वांनी टाळी वाजून भजन गायचे. 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आणि जय विठ्ठल होईसपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. तुम्ही कोणी उठेल बी नाहीत अजून, पण उठ जात बी नका 2-5 मिनिटं. आता सर्वांनी टाळी वाजून भजन गायचे. हा, अंतकरणापासून हरी विठोबार खुमाये जय जय हरी जय जय. विठोबार खुमाये 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 विठोबार सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं, तुम्ही भजन म्हणेले मायन्या म्हणे सर्वांवर ध्यानशे. हा, भजनच म्हणा नाही. तुम्ही पुरुष मंडळी कोण म्हणलं भजन? शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. खोटं नाही, खरं असेल तरच शपथ आहे. का ब देवने तुम्ही काय दरादरी बी जायला शकत. हा, देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची हो. अरे देवनं भजन म्हणाल बी लाजतच लोक. अरे इतकं वेळी भक्ती करायची. महाराज माल देखील काय वाटस तुमले, मी जर तुम्हाला माईक सर मावतो ना ताट येईन बोलतो नाही, माल ते देखतात लोक किडा पाडेत. बाकी ते असा देखत ना, कीर्तन ऐकायला कमी येतच म्हणा, दखालीच मुकला येईल राहत. बाकी ना कीर्तनकार वेगळा दिखताय, चित्रप जरा वेगळं दिकच बा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांचं अजिबात घेणं देणं नाही आपले. क्योंकि भैया अर्जुन आणि दुर्योधन कृष्ण भगवंताच्याकडे गेले. दोघांनी मागणी मागितली, देवा युद्ध तर करायचंय पण देताना काय देशील? देवानं मागायला लावलं. दुर्योधन म्हणे मला पुरं सैन्य पाहिजे. अर्जुन म्हणे तुले काय पाहिजे? अर्जुनले विचारा देवनी, म्हणे मला फक्त तू पाहिजे. कृष्ण भगवंत हसत होते. हो, अर्जुनाला सांगितलं, अर्जुन हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. अर्जुन हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. मक्खन तो दुर्योधन ले गया, केवल छाछ बची है तेरे पास. अर्जुन हुशार होता. देवा तुम्ही बोललात ना, त्याला माझं उत्तर ऐका. म्हणे काय अर्जुन? भगवान दास कभी हो नहीं सकता उदास, दास कभी हो नहीं सकता उदास. मक्खन लेकर क्या करूं जब मक्खन चोरी है मेरे पास. जय हो. भगवंत जर तुमच्या सोबत असेल तर नाव ठेवणारे गेले खड्ड्यात. प्रसंग असं होता बाबा, मी नेहमी कीर्तनातून सांगतो, मी रस्त्यानं चालायचो, लोक टिंगल करायची. बाकीचे असा देखील नेम काय पोरे का पोरे आहे वो. हा, अजून बी बराच लोकांचे प्रश्न येतो.
बाकी ना ते असा ते पोर एका पोरे आहे नेमकं दोन्हीच माहिती कोणतंच नाही शेबू. हा लोक अंदाज लावतच ना. हा. पण तुम्हाला सांगतो, अगर रिश्ता भगवान से जुड़ जाए भाई तो दुनिया से कोई लेना देना नहीं. और सुनो मेरी बात, हे मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी प्रभु से प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने भाई क्या जाने, क्या जाने भाई क्या जाने, क्या जाने दुनिया क्या जाने, क्या जाने दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. ऐका ना, लोक टिंगल करू देन टवाडके करू देन आपण चांगलं काम सोडायचं नाही महाराज. हा बाकीना लोक म्हणतच होते बाई मजा राहत भाई याच नाही. बाकीना ते बुटी बुटी सांगतात 2 तास कीर्तन कर वय की द्या ना 5-50 उपाटी बुवा ते मग राहतच ना तसा हिशोब लावणार आहे. त्याचले उत्तर सांगच मी म्हणे माया बहिणीसले समजेन. तुम्ही देवारामा नर्मदाना गोटा ठेवतस देवस ना जोडे कसा राहतो एकदम चिकना चोपडा नाही का, त्यानावर सहज नजर पडस ते मन माय देव करायला जायला रचना सहज उचलिलेस आणि देवारामा ठेदेस त्याला पूजांसाठी. बरोबर आहे ना मायासून. तो इतका चिकना चोपडा दिकस ना त्याला एक बी खड्ड नाही कुठे दाग नाही, इतका भारी मन माय सहज त्या देव समजीस नाही, त्यांना देवना प्रेममा पडीस नाही, त्याला लईस नाही देवारामा ठेस नाही पूजस. पण कदाचित त्या गोटाले विचारजात भाऊ तू इथला चिकना चोपडा दिकस म्हणे सहज तुनावर नजर पडणे मी तुनावर प्रेम करायला लागू भगवान समजायला लागू आणि तुले देवना जोडे ठिस निपुंजी राहणो इथला कस काय रे भारी दिकस. कदाचित तो गोटा सांगित आई इथला भारी दिकी राहणो ना इथला सहज नाही बोलता दूर ते घसावत न तर चिकना वय इथलं सोपं नाही शे 5-50 लई जाणं बी इथलं सोपं नाही शे गणज ऐकणं पडेल शे. अजून सांगतो भगवंताशी नातं जोडायचं बऱ्याच लोकांच्या मनात भावे. इतर कीर्तनकार वेगळे राहतात, रविकिरण महाराज असे का राहतात. तर तुम्हाला तरुण भावांसाठी उत्तर आहे माझं, कारण तुमले विचारतील कारण तुमले तोच महाराज पटस का तो ते पौर्णिगत राहणार आहे मग राहतच ना किडा पाडणार. तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर आहे की भाई जेव्हा वृंदावनमध्ये संहिता दिली जाते ना, ज्यांना कथा शिकायची असेल वृंदावनमध्ये गुरुजी सांगतात अगर आपको भगवान चाहिए, अगर कथा पढ़नी है सीखनी है तो भाई आपको भगवान के ऊपर प्रेम करना पड़ेगा. भगवानवर आपल्याला देवावर प्रेम करायचंय. आपण प्रेम केलं आणि देवाने जर केलंच नाही तर ते प्रेम एकतर्फा होईल. मग एकतर्फा प्रेमाला किंमत नसते. मग देवाने सुद्धा आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मग देवाने आपल्या प्रेमात पडावं याच्यासाठी काय करावं लागेल, देवाची पूर्ण यादी वाचावी लागते. देवाचा विशेष भक्त कोण आहे, मग देवाचं विशेष प्रेम 16,108 बायका होत्या तरी देवाचं विशेष प्रेम कोणावर होतं, राधेवर होतं. मग आम्ही सुद्धा संसारी आहोत हो. तुम्हाला माहितीसाठी सांगा मी मोजीशनी 17 वरीस मन लगीन होई जायला कितलं हां आता 35 ना टायाबटी राहणार नाही. 17 वरीस लगीन होई गे 18 वरीस बाप होई जायला मी मन पोर कथा करस तुम्हाला डोका माही काढ राही ना मी ते फॅट हां बाकी ना असा लगीन होई गे करते आम्ही आते ना ते दिखच राहते आते ना शे मी पण लवकर पर नाही जायले मनी पोरगी कथा करशे 18 वरीस बाप होई गे तुम्ही 18-19 वर्ष पोरगी म्हणे मस्त कथा करत. राधा राणीचा शृंगार घेण्याचं कारण असं आहे की देवाने सुद्धा आमच्या प्रेमात पडावं म्हणून राधेचं स्वरूप घेऊन आम्ही देवाची स्तुती करायला उभे राहतो की देवाने आमच्या प्रेमात पडलं पाहिजे. हा भाव आहे आणि या भावाला गोपी भाव म्हणतात. गिरिधर लाल तो बाबा कबूका, गिरिधर लाल तो बाबा कबूका, गिरिधर
पाळतो भाव का भुका भाव का भुका. पैशा अडक्यानं भुका नाही तो. काही काही लोक म्हणतात महाराज आमना गावमा एक माणूस असा आहे गाय धुई म्हणजे दूध गरमालाही जात नाही, पहिले मादेवर चढावाल जास. चांगली गोष्ट आहे, तुमचा भाव चांगला. तुमच्या हिशोबानं गाय धुतल्याच्या नंतर तुम्ही पहिले देवाला चढवतात, हा तुमचा भाव आहे. तुमचा भाव असा आहे गावमा आपलं घरमा दूध घे उष्ट वय जाईन, देवले उष्ट न होता पहिले देवले चढावणं तुमना भाव आहे. पण गाय दवाल बसतस ना, तुम्ही देवले चढावून पहिले ते देवनं दूध पहिले उष्ट वय जायला रास, कारण त्याला पहिले बछडाने पिली येईल रास. उष्ट वय घे. एखादा शेतकरी म्हणत होईल महाराज मी झाडे लावस फुलेस ना आणि पहिलं फुल मी देवले चढावस. अहो तुमना भाव देवले पहिलं फुल चढावं त्याला कोणी हात बी लायला नाही, मी तोडा आणि डायरेक्ट देवले चढावं तुमना भाव. पण तुमना जावान पहिले पायटामात बौरान चुशीले येले त्याले उष्ट वय घे. देवले जर देनाच वय ना तर अंतकरणातला भाव द्यायचा महाराज. हा, आणि अंतकरणाचा भाव देत असताना त्रास होतो, समाज नाव ठेवतं, पण एक दिवस भगवंताची कृपा झाली की समाज आपल्या पाठीमागे उभा. देव सखा जरी देव सखा जरी देव सखा जरी देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी अवघे विश्व कृपा करी देव सखा जरी देव सखा भगवंतानं जवळ केलं ना मग लोकांशी घेणं देणं नाही महाराज. हो महाराज भक्ती अशी करायची जातीनं भिल्ल समाजाची शबरी, भिल्ल समाजाची शबरी, पण अंतकरणातला भाव चांगला होता. जगाचा मालकानं उष्ट बोरी खावी महाराज. जात नाही बघितली हो, अंतकरणातला भाव बघितला आणि भाव चांगला असेल तर भगवंत कृपा करतो. आणि तरी पण हे सगळं सांगितल्याच्या नंतर आता नावे ठेवणार असले ते उत्तर भेटीच आज कीर्तन माई. पण मग आता दुसरा प्रश्न राहत्यास ना मनमा बटा कर रे मग इथला पैसा लिहो का तुमले बी वाटच होई नाही. तुमले माहित पड जायले बा, तुम्ही नाही सांगत, पण ज्यासले माहिती नाही त्यासले सांगच. बराच जणेस ना प्रश्न आहे रविकिरण महाराज इथला पैसा कसांसाठी, बाकी ना कीर्तनकार 10,000 5,000 हजार कीर्तने कर राहणार मान्य ना माले बटास ना पायपडी सांगस. विनोदनी शैलीतही सांगसू, खरं उत्तर बी नंतर दिसू. जर तुम्ही 10,000 रुपये दिसणे कीर्तनकार बोलावा, कीर्तनकार ईशनी बिचारा 10,000 वाला कीर्तनकार तो महात्मा बी देवदा खाडाव नाही, मी बी देवद्या खाडत नाही. फक्त सांगानी पद्धत ज्यान त्यांनी वेगळी रास. जसं म्हणे बहिणी माया बसेलेत, या बहिणीस पण तुम्ही आहे ना 5 बाईस पण एक दुकानावर 5 पॉकेटे पनीर ना लई या आणि त्याच दुकानना मसाला बिलेशने मसाला पॉकेट 5 बाईस पण द्या आणि 5 बाईसले सांगा भाजी बनायशने आडे व्यासपीठवर लई या बहिणीसोन आणि 5 घर असण्या भाज्या टेस्ट ली दे का सारखी राहीन का. मसाला एक दुकानना पनीर एक दुकानना पण बनावानी पद्धत ज्यान त्याने टेस्ट वेगळं. तसं कीर्तनकार असणारच, कोण कसा पद्धत मा सांगस कोण कसा पद्धत मा, मी बी देवच सांगतो ते बी देवच सांगतील. पण जो कीर्तनकारले तुम्ही 10,000 देतस त्या कीर्तनकारना कीर्तनले तुम्ही कितला लोके बटेल राहत, 15 लोके 20 लोके उजवे घ्यात 50 लोके. मी देखील आहे परिस्थिती. तुम्ही 50 लोके बसताच 10,000 रुपये लेणार कीर्तनकारना कीर्तनमा, 10,000 लेणारा कीर्तनकारना कीर्तनमा 50 लोक आहेत म्हणजे एक जणले खर्च कितला होणार होता दादा साहेब. हा 200 रुपये बरोबर आहे ना. 50 लोक बसणार 10,000 रुपये लई जाणारा कीर्तनकारना एक माणूस ना खर्च होणार 200 रुपया. आता तुम्ही आठे कमीत कमी 3-4 हजार लोक बसेले लावा 200-200 प्रमाणे हिशोब. मग सांगा कितली सबसिडी देस मी तुमले, कितलं सूट आहे तरी कितला जणे फुकट मला ऐके जातात तरी मनाच किडा पाडतात लोक. तरी पण अजून सांगतो जे खरं उत्तर आहे. एवढं पैसे घ्यायचं काही कारण नाही आहे. 2-5 वर्षामध्ये रविकिरण महाराजांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झाल्याच्या नंतर रविकिरण महाराज थांबतील.
थांबतील म्हणजे कसं, तुम्ही तारीख दिल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं रवी किरण महाराजांना 10,000 द्यायचे, 5,000 द्यायचे की 20,000 द्यायचे की 50,000 द्यायचे, तुम्ही ठरवायचं, ते देणार, ते नारळ घेऊन मी निघणार आहे. पण आत्ता जे पैसे घेतोय याच्या मागचं कारण असं आहे, मी पूर्ण आपल्या कानादेशाचा अभ्यास केलेला आहे. काही घरांमध्ये प्रश्नचिन्ह आहे, काही तरुण पोरी विधवा झाल्या आणि लेकरं आहेत त्यांना, त्या बिचाऱ्या पोट भरतील का पोरांना शिकवतील, असे भरपूर प्रश्न घरांमध्ये गरीब परिवारांमध्ये आहे. तर मला असं वाटतं की भाई बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, मी दिलेल्या शब्दाला जागतो, तुकोबाराय ज्ञानोबाराय वाचतो आणि त्या नियमांवर चालण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटलं की जर आपण काहीतरी समाजाची सेवा करणे लागतोय, मग आपण लोकांना सांगतो समाजसेवा करा, हे सांगायचं नाही, आपण स्वतः पण करायचं. मग कीर्तनाच्या माध्यमातून ही जी दक्षिणा आहे, ही दक्षिणा कमीत कमी 80-85% मी एका साईडला जमा करत होतो आणि त्याच्यातून आता 4 एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गौशाळेचं काम लावलेलं आहे. तेवढ्यासाठी हा पैसा तुमचा तिथं खर्च होतो. हे मी आत्तापर्यंत सांगितलंच नाही महाराज. का बर? लोकेशले गाया दिली दिसू म्हणतं. आपण नाही गाया देऊ, लोकेशले गाया देऊ आपण खायलो, नंतर आपलं कार्य देखाडो. गाया देणार असले वाटायला पाहिजे आपण काय नालायक आहे तर चांगला पोऱ्याला गाया दिल्या तुझं. हां, म्हणून कार्य दाखवायचं नाही, करायचं आणि मग दाखवायचं, बोलून दाखवायचं नाही. असंच काहीतरी कार्य करायचं आपल्याला. आणि काम तर मोठं आहे, 5.5-6 करोड रुपयाचं काम आहे. तुमच्या इथं जर कोणी असेल, आता म्हणजे वर्षभरात संस्था चालू होईल, असं कोणी मुलगा असेल किंवा मुलगी असेल की ज्यांचे मायबाप नाही आहेत किंवा माय आहे बाप नाही, परिस्थिती हालाकीची आहे, बाई कशी तरी पोट भरते, त्या माईला विनंती असेल, तुझं लेकरू माझ्या ताब्यात दे, तुझं पोरग शिकेपर्यंत 18-20 वर्षाचं होईपर्यंत सगळी शिक्षणाची, राहण्याची, खाण्याची, कपडे लत्ते सगळी जबाबदारी माझी असेल ताई, तुझं पोरग माझ्याकडे दे, तुझ्या पोराला शिकून तुझ्याकडे पाठवतो. जर ते शालेय शिक्षणात पूर्ण असेल, जर ते शालेय शिक्षणात परिपूर्ण होत असेल तर त्याचं शालेय शिक्षण करू. आणि तो जर वारकरी शिक्षणात परिपूर्ण होत असेल तर असे आमचे महाराज मंडळी शिकवतात. बघा हे किती बारकी पोरं आहेत. महाराज सोपं नाही आहे. आमचे महाराज लोकांचे विद्यार्थी आहेत आपले सर्व. महाराजांची संस्था आहे आमच्या बाबांची. संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी 40-50 विद्यार्थी महाराज माझे बाबा शिकवतात. तुम्हाला सांगतो, इथं बसलेल्या माझ्या माया बहिणींना सांगतो, तुम्हाला 2च येतस. कितला राहता तुम्हाला 2? तरी दिवाळी सुट्टीस मग बाऊल फोन करते, भाऊ आवी एकलेलं जा रे, दोन्ही उजी किडा पाड राहणार रे बा. म्हणजे तुम्हाला घर ना तुम्हाला काही 2 समावतात नाही म्हणा बाबा, दुसराच ना 50 समाय राहणार. आणि असंच कार्य आमचे महाराज लोक करतात. फक्त ते तुम्हाला दिसत नाही, नावं ठेवणार यांना, या पैसा लेतच त्या काय करा ना ऐकत तिकच बाकी नसले. आणि असंच कार्य जर तो आमच्यासारखा वारकरी बनायला तयार असेल, महाराज बनायला तयार असेल, त्याला कीर्तनकार सुद्धा बनवू आम्ही. अशी सगळी सुविधा आमच्या संस्थेमार्फत केलेली आहे. संस्था रजिस्ट्रेशन आहे. धर्माचं काहीतरी कार्य करावं म्हणून आता हे सगळं चाललेलं आहे. आणि तुमची ही दान दक्षिणा तिथंच खर्च होते. आणि अजून सांगतो, एखाद्या व्यक्तीला असं वाटलं, महाराज मायबाप होते तेव्हा माझ्याकडे पैसा अडका नव्हता, आता माय नाही या आणि बाप नाही या, पैसा अडका आहे पण आता त्यांचा शोक पूर्ण करण्यासाठी मायबाप नाही आहेत, असं कुणी असेल तर त्यांना वाटत असेल महाराज धर्माचं कार्य करतात, मग माझ्या मायच्या प्रित्यर्थ किंवा माझ्या बापाच्या प्रित्यर्थ मला रूम बनवून द्यायचं आहे तुम्हाला आश्रमाला, तर तिथं तुम्ही रूम बनवून देऊ शकतात. आणि अजून सांगतो, तुम्ही नाव द्या तुमच्या बापाच्या नावानं की आईच्या नावानं, तिथं नाव लिहिलं जाईल कोरीव कामात. आणि तुमचं सुद्धा कोणाच्या वतीनं कोणाच्या प्रित्यर्थ असं नाव कोरलं जाईल. आणि ते नाव जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत ते नाव राहील. फॉर एक्झाम्पल, आपल्या 7-12वरनं नाव आपण मरानंतर, हो आपला फोटोले हार टांगावान पहिले पोरे सांगतो, हो तलाठी अकवाल भेटी रे, बरोबर आहे की नाही. पटकन मृत्यू दाखला काढार ग्रामसेवक पाहिजे, म्हणजे 10 विवो देतात नाही, बाकी ना 3रा दिनलेत मृत्यू दाखला लई येतच. महाराज तिथून नाव कमी होतं. पण इथं तुम्ही धर्माचं कार्य केलं तर तिथून तुमचा नातू जरी फिरायला आला तर तो सुद्धा सांगेल की माझ्या आजोबानं त्यांच्या बापासाठी किंवा त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ इथं रूम बनवून दिलेला आहे, इथपर्यंत तुमचं नाव राहणार. ज्यांना कोणाला वाटलं की ते असंही करू शकतात, बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात माझा तोल गेला असेल, इथं तोला मोलाचे लोक बसलेले आहेत, माझ्या बापासारखे बाबा बसलेत, मायांसारख्या माया बसल्यात. तरुण भावांना सांगतो, दादा माझ्या बोलण्यात जर एका शब्दात तोल गेला असेल, तुमचा भाऊ समजून माफ करा, मग लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. बहिणींनाही सांगेल, ताई जरा पदरावर न बोलतो, काही बहिणींना वाटत असेल महाराज जरा एक्स्ट्रा बोलून घेतले, तर ताई मी तुमचा भाऊ आहे म्हणून मी हक्कानं बोलतो. मी कानादेश नाही, तुम्ही म्हणे कानादेशण्या बहिणी आहेत म्हणून मी हक्कातीन बोलस. दुसरं कोण बोली त्यानं मुसळ पोट टाकसू मी घरना भाऊ आहे.
मनीषी नाकातीन बोलत, बरोबर आहे की नाही? हो. आणि जर तुम्हाला राग आला असेल तर तुमचा भाऊ समजून मला माफ करा. बसलेल्या मायांनाही सांगेल, बसलेल्या बाबांनाही सांगेल, जरा ते धोतर बितर चड्डी वड्डी अर्थन काही बोलाय घेईन. तुमले जर राग गुन्हा होईल, तुमले जर 4 पोरं होते मी 5वा पोरगा आहे असं समजेन, माफ कर ज्यात. 3 व 3 चौथा समजा, 2 3 तिसरा समजा, 1 असेल दुसरा समजा. तुमले पोऱ्या नशीन मला दत्तक लिहिल्या काका पण माफ कर ज्यात. कारण मी तुम्हाला दुखवायला आलेलाच नाही आहे. मी तर ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगायला आलो होतो, राजे छत्रपती शिवराय सांगायला आलो होतो. आणि आमच्या संतांची शिकवण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. हो, आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो आहे, अजिबात तुम्हाला दुखवायला नाही. पण तरी माझ्या शब्दात एका शब्दात न कळत तोल गेला असेल तर सगळ्या बसलेल्या श्रोत्यांची जाहीर माफी मागतो, पाया पडून माफी मागतो. आणि घडलेल्या सेवेला पूर्णविराम. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय बाबा? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली